महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या निमित्ताने 9 वर्षापूर्वी मी इथं आलो होतो आणि त्यावेळेला आपले नगराध्यक्ष दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. काय नाव होतं? अरुण जानवेकर. म्हणजे ज्या वेळेला नगरपालिकेच्या हातकणंगलेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आलो आणि या दर्ग्याच्या समोर सभेमध्ये प्रचाराची सभा घेतली त्यावेळेला आपले नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. म्हणजे आज माझे अरुणराव कुन्नरे, दीपकराव कुन्नरे प्रचंड मताने विजयी होतील आणि म्हणते आज इतक्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात. या उपस्थितीवरूनच आता कुठलीच ज्योतिषाला विचारायची आवश्यकता नाही. या शहरामध्ये नगराध्यक्ष आणि आपल्या 11 उमेदवार प्रचंड मताने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सत्ता आपल्याला का हवी आहे? वास्तविक या सत्तेमध्ये आल्यानंतर आपल्या मूलभूत ज्या विकासाच्या ज्या सेवा आहेत त्या कशा प्रकारे आमचे लोक करणार हा खरा प्रश्न आपल्यासमोर महत्त्वाचा आहे. त्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला आणि विशेषतः नगराध्यक्षांनी केला. नगराध्यक्ष संभाजी ब्रिगेडमधून आलेले आहेत. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या पुरोगामी विचाराचे ते पाईक आहेत आणि हा रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं एखाद्या विकास कामासाठी संघर्ष करणं आणि त्यासाठी सातत्याने रस्त्यावर येण्याचं काम त्यांनी अनेक वर्ष केलेलं आहे. मला वाटतं ही सगळी आमची जी फळी आहे ती प्रामाणिक आणि पारदर्शी कारभार करणारी ही फळी आहे. म्हणजे येणाऱ्या 5 वर्षात हा कारभार अतिशय पारदर्शी आणि प्रामाणिकपणाने करतील याबद्दलची खात्री मी या निमित्ताने आपल्याला देऊ इच्छितो. आता आपल्या सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न बिकट आहे आणि महिला वर्गात फार प्रचंड नाराजी आहे. त्याची तांत्रिक मान्यता मिळालेली आहे परंतु पुढच्या मान्यता मिळाली नाहीत असं आत्ताच कुन्नरेंनी सांगितलं. मी तुम्हाला या दर्ग्याला साक्षी ठेवून सांगेन मी या राज्याचा मंत्री आहे. 22 वर्ष या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करतोय. आपल्याला ही सत्ता जर दिलीत तर 2 महिन्यातच या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा राहणार नाही असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. बंधुमित्रांनो, ज्याचा उल्लेख बाबासाहेब पाटलांनी केला की आपली नगरपालिकेमध्ये ज्या कागल शहराची नगरपालिका माझ्या हातामध्ये आहे, गडिंग्लज शहराची अनेक वर्षे आहे. यामध्ये आपण जर कामं बघितली तर ज्या मूलभूत विकासाच्या जी कामं आहेत त्यामध्ये पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, आपल्या गावातील रस्ते, ड्रेनेज, अंडरग्राऊंड गटर्स, अनेक दिवस आपल्या रेल्वेच्या बोगदामध्ये अपघात होतात ती परिस्थिती, अनेक वर्षापासून आपला गावठाण विस्तार वाढ झालेला नाही हे प्रश्न, आणि आपल्या गावामध्ये क्रीडा संकुल नाही, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर पडलेले आरक्षण आहेत. हे सगळे प्रश्न सोडण्यासाठी ही सत्ता 5 वर्षासाठी आमच्या हातामध्ये द्या. मला वाटतं या हातकणंगले शहराचं स्वर्ग केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा विश्वास आम्ही या सभेच्या निमित्ताने तुम्हाला देतो. बंधुमित्रांनो, यापूर्वी मला संधी मिळाली आणि त्याचा उल्लेख बाबासाहेब पाटलांनी आपल्या भाषणात केला की ग्रामविकास खात्याचा मंत्री असताना आपल्या या बिरदेव मंदिर सभागृहाला 1 कोटी रुपये निधी देण्याची संधी मला मिळाली. यानंतर या मागील 5 वर्षामध्ये राष्ट्रवादीचे विजय खोत नगरसेवक असताना त्यांच्या प्रभागामध्ये विकास कामासाठी 60 लाख रुपये देण्याची संधी मला मिळाली. जवळजवळ 5 वर्षामध्ये या नगरपालिकेची सत्ता हातात आल्यानंतर आपण 2 कोटीचा निधी देण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. म्हणजे पूर्णपणाने सत्ता नसताना, नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाचा असताना आपण एवढा प्रचंड निधी आणू शकलो. मला वाटते 5 वर्षामध्ये राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर ज्याचा उल्लेख मगाशी मी आपल्या भाषणात केला, अनेक प्रश्न हे मार्गी लावल्याशिवाय आपण राहणार नाही. म्हणून आपल्या गावामध्ये अनेक गरीब लोक राहत आहेत. त्यांना घरकुलाची योजना आपल्या या शहरामध्ये आणणं, या गोरगरिबांसाठी असणारी सगळी विकासाची कामं करणं, जे आपले दलितांचे जे वर्ग आहेत, तिथे वस्त्या आहेत, त्यांची सुधारणा करणं, हे सुद्धा काम या नगरसेवकाच्या निमित्ताने आहे. आणि म्हणून या हातकणंगले शहराचा चेहरा आणि मोहरा बदलायचा असेल तर आपण आपल्या या राष्ट्रवादीच्या लोकांना संधी देण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं येत्या भविष्यामध्ये आपण ती सेवा करण्याची संधी द्याल अशी मी अपेक्षा या निमित्ताने करतो. बंधूंनो, एवढं करून आपल्याला थांबणार नाही. आपल्या शहराच्या विकासासाठी तरी नगरपालिका असतात. आपल्या नगरपालिकेच्या निधीमधून इतकी प्रचंड कामं करता येत नाहीत. यासाठी शासकीय निधी, केंद्राचा निधी आपल्याला आणावा लागतो आणि यासाठी एक माध्यम असावं लागतं. मी आपलं माध्यम आणि एजंट म्हणून काम करेन आणि एक चांगला निधी मिळवून देण्यासाठी मी आपल्या या नगरपालिकेच्या सर्व लोकांना सहकार्य करीन. बंधुरो, ज्याचा उल्लेख बाबासाहेब पाटलांनी केला. बंधुरो, मी सलग 6 वेळा कागल विधानसभेतून निवडून आलेलो आहे. म्हणजे 30 वर्षे मी आमदार आहे आणि त्यातली 22 वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम करतो. मला सांगण्याची आवश्यकता अशासाठी आहे की आपल्या
कागल शहरामध्ये जरा जाऊन फेरफटका तुम्ही मारला की तुमच्या लक्षामध्ये येईल कशा प्रकारचे गार्डन आम्ही विकसित करू शकतो. एक पर्यटन केंद्र आम्ही केलेलं आहे. हजारो लोक त्या धबधबा बघायला येत आहेत. म्हणजे 12 महिने धबधबा. कधी आपण बघितलं नाही मला माहिती नाही. एक दिवस शनिवार रविवार जाऊन या कागलला, मला वाटते प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होते. स्मशानभूमीचा उल्लेख केला, रस्त्यांचा उल्लेख केला, जो 12 गार्डन आपण केले आहेत. मी या सगळ्याच कामाचा 3000 घरं 10,000 रुपये गोरगरिबांना बांधून देणारं कागल नगरपालिका पहिली नगरपालिका. 3000 लोक फक्त 10,000 रुपये. आणि म्हणून अशी जर कामं करायची असतील तर अशा प्रकारचं नेतृत्व असण्याची आवश्यकता आहे. म्हणून या विकास कामाबरोबर आपल्याला गोरगरिबांनी सामान्य माणसाची सुद्धा कामं करावी लागतील. आपल्या राष्ट्रवादीची सत्ता फक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक म्हणून विकास कामं करण्यासाठी नाही, तर ही सत्ता या गोरगरिबांनी सामान्य माणसाला दिलासा देणारी असली पाहिजे. त्याचा उल्लेख बाबासाहेबांनी केला. मला 99 साली मी आमदार झालो. 3-4 महिन्यात राज्याच्या मंत्रिमंडळात मला संधी मिळाली आणि पहिलं खातं माझ्याकडे आलं विशेष सहाय्य संजय गांधी निराधार. बॅरिस्टर अंतरे साहेबांनी योजना सुरू केलेली होती. पण त्यात अनेक त्रुटी होत्या आणि खातं माझ्या आल्याबरोबर मी त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला. जी विधवा भगिनी आहे, नवरा मेलेली, त्यानं नवरा मेल्याचं सर्टिफिकेट आणलं तर पेन्शनचा कायदा राज्यामध्ये आपण आणला. जी परित्यक्ती आहे नवऱ्यानं सोडलेली जी माझी भगिनी आहे, पहिल्या योजनेमध्ये सोडचिठी कोर्टात आणायची होती, तो कायदा मी बदलला. गावातला कोणी प्रमुख माणूस, सरपंच असेल, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, आता आपला मुख्याधिकारी यांनी लिहून दिले की अमुक अमुक भगिनी परित्यक्ती आहे, नवऱ्यानं सोडलेली आहे, तिला पेन्शनचा कायदा राज्यामध्ये आपण आणला. 65 वर्षाच्या वरचे आई वडील ज्याला मुलं बघत नाहीत, सुना पोटाला घालत नाही, औषधाला पैसे मिळत नाहीत. म्हणून पहिलं राज्य आपल्या देशातलं होतं की 65 वर्षाच्या वडिलाला आणि 65 वर्षाच्या वरच्या आईला एकत्रित पेन्शन देणारी योजना या राज्यामध्ये आणली. त्याचं नाव श्रावणबाळ ठेवलं आणि माझं नाव राज्यभर श्रावणबाळ पडलं. दिव्यांग लोक, जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, मतिमंद मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर आई वडील त्याचं ओझं वाहत आहेत. पहिल्या योजनेत 80% सिव्हिल सर्जनच्या अपंगाची अट आपण बदलली आणि ती 40% आणली. मी या खात्याचा मंत्री होतो त्यावेळी 250 रुपये पेन्शन होती. माझ्या काळात ते 600 रुपये झाली. नंतर देवेंद्र फडणवीस साहेब 2014 आणि 2019च्या काळात ते 1000 रुपये झाले. आणि पुन्हा आपलं भाग्य बघा, 2 जुलै 2023ला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजप युती सरकारला पाठिंबा दिला. त्या सत्तेमध्ये आम्ही सामील झालो आणि म्हणून एक खातं मी मागून घेतलं आणि 15 जुलै 2023ला ही पेन्शन 1500 रुपये काढण्याचा अध्यादेश काढण्याचं भाग्य मला लागलं. अजून या संजय गांधी निराधार योजनेमध्ये 3 त्रुटी आहेत. 1500 रुपयाची पेन्शन 2000 रुपये आपल्याला करायची आहे. 21,000 उत्पन्नाची मर्यादा 50,000 रुपये करायची आहे. 65 वर्षाचे वय हे 60 वर्षावर आणायचं आहे. म्हणून आपलं हे खातं आता झिरवळ साहेबाकडे आहे. येणाऱ्या काळामध्ये या 3 त्रुटी आपण दूर करणार आहोत. दुसरं खातं जे आलं ज्याचा उल्लेख बघायचा अनेक वक्त्यांनी केला ते विधी न्याय खाते. ही विधी न्यायाची खात्याची जबाबदारी आल्याबरोबर त्यामध्ये कायदा होता. या राज्यामध्ये जे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, पुन्हा मुंबई, औरंगाबाद, नागपूरमध्ये मोठे आहेत, हे जवळजवळ 80 ते 90% दवाखाने हे धर्मादाय आहेत. धर्मादाय दवाखान्याचा जो कायदा होता, पब्लिक ट्रस्ट ऍक्टखाली नोंदणी झालेल्या दवाखान्याने आपले 10% मोफत उपचार करण्याची आवश्यकता होती. त्यांना अनेक सवलती दिल्या होत्या. त्याचा उल्लेख बाबासाहेब अजित पाटील, अजित काका सगळ्यांचा काय करणार. 2 तारखेला धनुष्यबाण आणि अजित काकांच्या बरोबर किती लोक आहेत? 17 म्हणजे विरोधकांना खतरा आणि आपल्या शिवसेनेची विजयाची जत्रा. अजित काका, तुमच्यावर एवढा लोकांचं प्रेम बघितलं. माझ्या लाडक्या बहिणींचं, लाडक्या बहिणी तुमचा विजय पक्का करतील आणि लाडके भाऊ पण, ज्येष्ठ सगळे लोक अजित काकांच्या बरोबर आहेत. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. एवढं प्रेम
या हातकणंगले नगरपालिकेमध्ये तालमीवर लोक आहेत बघा. अरे वा, चला शुभेच्छा. हातकणंगले नगर परिषद आपण, मी आजच सांगतो, आपण जिंकलेली आहे. पण गाफील राहू नका, आपल्याला एक एक मत महत्वाचं आहे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी एवढंच सांगतो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हातकणंगलेसाठी पाणी पुरवठा योजनेसाठी 63 कोटी तुमच्या एकनाथ शिंदेने मंजूर केले. आणि हातकणंगलेला आणखी काय काय केलंय? आतापर्यंत हातकणंगले नगर परिषदेसाठी 100 कोटी रुपये या ठिकाणी वेगवेगळ्या कामासाठी आपण मंजूर केले. आणि यापुढे तुम्हाला मी सांगतो, पाणी सगळ्यांना अजित काका देणार म्हणजे देणार. द्यायला पाहिजे. नाही तर बघा मग पैसे मी देणार तुम्हाला, कारण नगर विकास खात्याकडेच ते आहे. नगर विकास खात्याचा मंत्री तुमचा एकनाथ शिंदे आहे. आणि मी दिलेला शब्द पाळतो ना. आपला खासदाराला तुम्ही निवडून दिल्याबद्दल तुमचं अभिनंदन सगळ्यांचं. शब्द दिला की शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे. आपल्याला बाळासाहेब सांगायचे शब्द देताना 10 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की माघार नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, दिलेला शब्द मी पाळणार, मी पाळणार. आणि तुम्ही 2 तारखेला धनुष्यबाणावर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला तर मला वाटतं सगळ्या विरोधकांचं डिपॉझिट फुल झाल्याशिवाय सगळे लोक. तुम्हाला विकास पाहिजे, पाणी पाहिजे, रस्ते पाहिजे, शाळा पाहिजे, आरोग्य केंद्र पाहिजे. आरोग्य मंत्री इथं बसले. दाखव वरती हात. आणि तुम्हाला सगळ्या सोयी सुविधा देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल. माझ्या लाडक्या बहिणींची योजना मुख्यमंत्री असताना आपण केली. आणि लाडक्या बहिणींनी विरोधकांचा टांगा पलटी करून टाकला विधानसभेत. तसा टांगा पलटी या नगर परिषद मध्ये करायचा आहे. करणार ना? लाडके भाऊ सगळे हात वर करून दाखव मला. 3 तारखेला गुलाल उधळायला एकनाथ शिंदे तुमच्यामध्ये सामील होईल.